आज नागपंचमी तर देवलात गेली आणि आमच्या तिथे भरपूर रायगड साईडला पाऊस पडत आहे. आणि हे बघा तर आता मी शेतात आलेली आहे आणि शेतात मला एक काहीतरी छान दिसलं. मामानी मला बोललेलं आहे हे. तर इतकी वर्ष मी थांबलेली आणि मी केव्हाच पाहिलं नव्हतं, खाली व्हिडिओज बघितलेले. तर पूजा पाणी झाली, आली सरळ. तर मामा बोलते चल ये काढून घेऊया. तर मग म्हटलं काय, तर तुला केली पाहिजे होती ना, केल्यांचं फूल. म्हटलं हो मामा मला पाहिजे होतं. तर इथे असं मला हे केल्याचं फूल दिसलं आणि हा हे जंगली केल्याचं झाड. तर हे सर्वांना भेटत नाही बघायला, गावातच असते कोकण साईडला. जिथे ही केल्यांची झाडं असतील तिथे ते येतात, पण खूप वर्ष लागतं बोलते यायला, असं मी ऐकलेलं आहे. तर आज मी खूप लक्की होती कारण मंदिरातून आली, शंकराचं दर्शन घेतलं आणि नागाची पूजा करून फार्मवर आली आणि मला हे दिसलं. तर असं माझं झाड आहे आणि हा झाड आपण काढणार होतो, पण मी ठेवून द्यायला बोललेलं. पण मला माहीत नव्हतं की आज इतकं छान सरप्राईज भेटेल मला. तर मला ही केल्यांची झाडं खूप आवडतात, माझ्या घरी पण आहे. तर असं हे फूल आलेलं आहे त्याला. आणि ताई बोलत होती करून काढून घेऊया आपले वर्कर्स, कारण ह्याची भाजी खूप छान लागतं बोलतात. तर मम्मी म्हटलं नाही राहू दे, मला केली ॲक्च्युली केली खायची आहेत. तर हे फूल असं ठेवलेलं आहे, त्याच्या मोठ्या मोठ्या बिया असतात असं केल्यांवर. तर मला ते टेस्ट करायचं आहे. पण इतकं सुंदर आणि इतकं छान वाटते हे फूल. आणि आता जोरात पाऊस पडत आहे तर मी व्हिडिओ काढते दाखवायला. हे असं तुमच्या गावी तुम्ही पाहिलं असेल तर मला नक्की सांगा. पण हे व्हिडिओ मी आता काढत आहे कारण मला दाखवायचं होतं तुम्हाला. हे फूल असं दिसतं आणि आता हे फुलेल थोड्या दिवसांनी गणपतीला आणि मग केली येतील त्याला, तो पण व्हिडिओ मी नक्की काढेल. समज हे फूल झालं तर झाडावर